पहिलाच बॉल उडवलाय आणि पाठवलाय, चेंडू सीमा रेषा पार. बिग 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 हिट. षटकार 6. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. इरादे स्पष्ट आहेत. पुन्हा एकदा हा देखील लांबवरचा षटकार आहे. 6. वाऱ्यावरती झालो स्वार, घेईन नवी भरारी, करील ध्येय पार. ध्येय पार करायचे, ध्येय निश्चित केले. सुदर्शन स्ट्राइक एंडला आणि सुदर्शन भगवान श्रीकृष्णानं जसं सुदर्शन चक्र फिरवलं ना तशी बॅट फिरवतोय. गर 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 गर. 2 षटकार आलेत. लागोपाठ तिसरा येतोय का? यावेळी संधी आहे मात्र क्षेत्ररक्षक दूरवर राहतील. एकच धाव येते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? थोडेसे फंबल झाले. दुसरे धाव घेत असताचा नकार कळवला. चांगला कॉल मी म्हणेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला असता धावबादची संधी निर्माण झाली असती. एकच धाव येते. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. 13 धावा स्कोर कार्डवर. सोमा दबडेवर चढवलेलं आक्रमण सुदर्शन. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर स्ट्राइक एंडला आपण जर पाहिलं तर किरण आहेत. सोमा तयार. स्ट्राइक एंडला किरण. यावेळी मात्र चांगला बॉल. अखूट टप्प्याचा बॉल होता. रनआउटची संधी असेल. थ्रो देखील आलाय जरूर. ओ डिरेक्ट हिटचा प्रयत्न. किरण यांच्या शरीरावर जाऊन चेंडू आदळलाय. चांगला थ्रो पाहायला मिळाला. गणेश होते त्या ठिकाणी आणि गणेश यांचा प्रयत्न चांगला पाहायला मिळाला. खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक राजा दाखल झालाय. पिंपरी चिंचवड गोल्ड अँड सिल्वर फ्रेंड सर्कल आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा SPJ अगदी स्टेडियमचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत सर्व प्रेक्षक या स्पर्धेमध्ये. सोमा तयार. पुन्हा एकदा यावेळी देखील समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतील. ओ हो थोडेसे शॉट राहिले. पाठीमागे पळत जाऊन असा प्रकारचा झेल पकडणं थोडंसं अवघड असतं मात्र प्रयत्न चांगले होते. इथे देखील 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्डवर आपण जर नजर टाकली तर धावसंख्या पाहायला मिळतीये 16 धावा. 16 ऑन बोर्ड. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार. त्यानंतर सिंगल. त्यानंतर पुन्हा एक सिंगल. त्यानंतर 2 धावा आल्या आहेत. आता शेवटचा बॉल असेल या षटकातील. सोमा तयार. स्ट्राइक एंडला सुदर्शन. यावेळी संधी. ओ हो पडल्यानंतर चेंडूने दिशा बदलली. गणेश यांचा प्रयत्न होता. फटका फसला होता. बॅटची टॉपेज घेतली होती आणि पहिल्या षटकाचा खेळ जमतोय. 17 धावा स्कोर कार्डवर. 17 ऑन बोर्ड. प्रयत्न करायला घाबरू नका मित्रांनो. रंगात आलेत. आता छान असं संगीत. वेगवेगळी गाणी तुमच्या आमच्या भेटेला येतील. अगदी जुन्या काळापासून नवीन काळापर्यंत. अगदी आता नवीन आलेलं धुरंधरचं गाणं देखील तुमच्या आमच्या भेटेला येईल. कारण डीजे दादांकडे खूप मोठा खजाना आहे. अगदी 1970 पासून तर 2026 फेब्रुवारी पर्यंतची सर्व गाणी आहेत. तुम्ही फक्त फरमाईश करा. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय पुढील षटकासाठी दाखल झालेत. शरद शिंदे यांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदलाव केले जात आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक. शरद शिंदे या टीमचा आणखीन एक महत्त्वपूर्ण बॉलर म्हणून ज्या खेळाडूची सातत्यानं चर्चा राहिली आहे. शरद शिंदे यांना आमंत्रित केलं या षटकासाठी. कशा प्रकारे कामगिरी केली जाते, कशा प्रकारे बॉलिंग केली जाते हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये थोडेसे महागडं षटक पाहायला मिळालं. 17 धावा आल्या. मात्र या षटकामध्ये कमबॅक करणं गरजेचं आहे आणि ते कमबॅक केलं जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. शरद शिंदे तयार.
यावेळी पहिलाच बॉल सुदर्शन यांनी खेळलाय आणि पाठवलाय. निर्णय येत नाही, आम्ही सांगत नाही तोपर्यंत माझं बोलणं झाल्यानंतर चालू करा गाणं. थँक्यू. चौकार आलाय, कारण चौकार की षटकार पंचांनी निर्णय देण्याच्या आधी गाणं लागलं तर गडबड होतीये. येस, चौकार आहे. शरद शिंदे तयार. स्ट्राईक इनला सुदर्शन भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. यावेळी आधीच मन बनवलं होतं लेग साईडला खेळायचं आहे आणि शरद शिंदे यांच्या या वेगवान गोलंदाजीच्या विरोधामध्ये तुम्ही आधीच मन बनवून खेळू शकत नाही. आधीच मन बनवून जर खेळण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला अवघड ठरू शकतं. धावसंख्या आपण जर पाहिली तर स्कोर कार्डवर 21 धावा जी पाहायला मिळते. या षटकातील पहिले 2 चेंडू हाताळले गेले. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर डॉट बॉल आलाय. यावेळी संधी आहे, मात्र पुन्हा एकदा चेंडू नो मासलांमध्ये. 2 वेळा बॅटची लिडिंग एज घेतली होती, मात्र विकेट किपर पासून दूरवर पाहायला मिळाले. सुदर्शन शिंदे सुदर्शन आहेत, त्यांच्याकडे देखील आपण जर पाहिलं तर थोडी नशिबाची साथ मिळताना पाहायला मिळते. दोन्ही संघ ताकदवान आहेत, दोन्ही संघ मातब्बर आहेत. या 2 संघांमध्ये चालू असलेली महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. खरं तर ही मॅच देखील तेवढीच रंगतदार पाहायला मिळते. दोनही सामने महत्त्वपूर्ण आहेत. यानंतरचे देखील खरं तर सुपर 8 मधील थरार आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो बक्षीसपात्र फेरीमध्ये अगदी सहज दाखल होईल, तर पराभूत संघाला ही स्पर्धा सोडावी लागेल. बॉलर तयार शरद. यावेळी फटका तर फसलाय आणि कॅच देखील पकडली जाते. विकेट येते, संघाला पहिला धक्का बसतोय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. इथे विकेट आली आहे. दुसऱ्या बाजूला सुदर्शन आहेत, मात्र शरद सांगतायत मी देखील कमी नाही आहे. मी माझ्या टीमला विजय मिळवून देण्यासाठी दाखल झालोय आणि इथे विकेट मिळवून दिली आहे. बॉलर तयार आहेत शरद शिंदे. न्यू बॅटर स्ट्राईक इनला सचिन भगत, अर्थात तात्या. पहिला बॉल हलक्या हाताने खेळलाय. स्ट्राईक रोटेट केली, कारण तात्यांना माहिती आहे, खूप मोठा अनुभव आहे. त्यांना माहिती आहे दुसऱ्या बाजूला सुदर्शन चांगला फॉर्म मध्ये आहे, चांगल्या टच मध्ये आहे, त्याच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी फक्त स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईकवर सुदर्शन यांना आमंत्रित केले. धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोर कार्डवर 23 आहे. या षटकामध्ये चांगली बॉलिंग मी म्हणेल. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर कमबॅक केलंय बॉलरनं. यावेळी फुलटॉ चेंडू, कॅच कॅच कॅच. ओ हो, इथे पकडली जाणं गरजेचं होतं. कॅच निसटलाय आणि सुदर्शन याला जीवदान देणं म्हणजे आपल्या हातानं आपल्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखे. हा कॅच खूप मागात पडू शकतो. ज्या ज्यावेळी अशा प्रकारे कॅच पकडलेत ना, त्यावेळी इतिहास घडलाय आणि ज्या ज्यावेळी कॅच निसटलाय ना, त्यावेळी देखील इतिहास घडलाय. ब्रायन लाराने केलेले 400 रन, त्यावेळी देखील कॅच ड्रॉप झाला होता. रोहित शर्माने केलेले 264 रन, त्यावेळी देखील कॅच ड्रॉप झाला होता. ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तान विरुद्ध केलेले 200 रन, त्यावेळी देखील कॅच ड्रॉप झाला होता. हे सर्व कॅच ज्यावेळी निसटलेत ना, त्यावेळी खेळाडूंनी एक इतिहास निर्माण केलाय आणि ज्या ज्यावेळी कॅच पकडलेत ना, त्यावेळी देखील इतिहास निर्माण झालाय. सूर्यकुमार यादवनं पकडलेला पाठीमागच्या विश्वचषकातील झेल तुम्हाला आम्हाला आठवत असेल. डेव्हिड मिलरचा पकडलेला तो झेल सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला आणि सामना बदलला. इथे सुदर्शनला जीवदान मिळतंय आणि बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय हेमू यांना आमंत्रित केलंय. फिरकीचा जादूगार हेमू बॉलिंग मार्कवर तयार. स्ट्राईक इनला सुदर्शन असतील. चेंडू गरगर गरगर फिरवण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू आहे.
हेमो बॉलिंग मार्कवर तयार पुढील चेंडूसाठी. इतर जे खेळाडू आहेत ना, आपल्याला विनंती आहे बाउंड्री लाईन पासून थोडंसं पाठीमागे या, कारण बॅट्समनला कळत नाही खेळाडू कोण प्रेक्षक कोण. आपण थोडे खाली बसलात तर चांगलं होईल मित्रांनो. प्लीज थोडंसं खाली बसून घ्या. सगळे टीमचे इतर जे प्रेक्षक आहेत ना, आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर बसून घ्या, कारण बॅटरला कळत नाही खेळाडू कोण आहे, कुठे कुठला खेळाडू उभा केलाय. समोरच्या बाजूला उभे असलेले प्रेक्षक विनंती आहे आपण देखील समोर बसून घ्या. हेमो तयार. पहिला बॉल इथे स्विचचा प्रयत्न होता. लेंथ थोडीशी शॉर्ट होती, चांगली लेंथ मी म्हणेल, कारण बॅटरला मोठा फटका खेळण्यापासून दूर ठेवण्यामध्ये ही लेंथ अतिशय महत्वाची भूमिका बजावते. समोर सचिन आहेत. आता यावेळेचा बॉल आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या षटकामध्ये ज्या महागडे षटक पाहायला मिळालं ते मात्र आता कंट्रोल केलंय, कव्हर केलंय असं मी म्हणेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आपण पाहतोय. इथे फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे बनतील दर्शक. चेंडू सीमारेषेवर जातोय, बिग हिट येतोय, षटकार येतोय. आखूड टप्प्याचा बॉल त्यावर ओढलाय आसूड. यावेळी समोर उडवलाय, संधी आहे, कॅच. यावेळी 1 2 3 4 5 यस 1 टू का 4 4 टू का 1 पकडली जातीये कॅच. विकेट येतीये, बड़ी मछली जाल में. यावेळेचा बॉल उजव्या दिशेच्या बराचसा बाहेर मूव होताना पाहायला मिळालाय. वाईड असेल, वाईडच्या माध्यमातून एकदा येते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. 32. यावेळी लोअर फुल टॉस स्क्वेअर लेग मध्ये फक्त दिशा दिली आहे, सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाते. धावसंख्या जाऊन पाहायला मिळते 33 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळी मात्र स्ट्राईक एंडला आपण सुदर्शन यांना पाहतोय. यावेळी देखील संधी आहे, इथे देखील जीवदान मिळतंय. ओ हो 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 सुदर्शन 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 दुपारी जेवणामध्ये नशीबच खाल्लंय की काय असा प्रश्न पडावा, एवढी जीवदान मिळत आहेत. 2 कॅच ड्रॉप झालेत. जो खेळाडू महागडा ठरू शकतो. स्कोर कार्डवर आपण जर नजर टाकली तर 3 षटकांच्या मध्यंतर धावसंख्या 34 धावा पाहायला मिळते. 2 फलंदाज माघारी परतलेत, 2 बॅटर्स माघारी परतलेत. आणखीन 18 चेंडू शिल्लक आहेत. 34 बनवले आहेत. उर्वरित 18 मध्ये किती बनवले जातील समोर आपण जर पाहिलं तर मराठा टायगर्स या संघामध्ये देखील खूप मोठी बॅटिंग लाईन अप आहे, खूप मोठी स्टारकास्ट आहे. गणेश आहे, सोमा आहे, अनिकेत आहेत, अनिकेत पाटील आहेत. ही खूप मोठे खेळाडू आहेत. आकाश कांडे सर देखील या टीम मध्ये आहेत. मोठमोठे खेळाडू आहेत. त्यामुळे या टीम समोर टार्गेट मोठं सेट करणं गरजेचं आहे, हे चांगल्या प्रकारे माहिती आहे सुदर्शन यांना. नवीन बॉलर बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर ऋतुराज, बाबर, ज्या खेळाडूची चर्चा केली होती आमच्या प्रशांत सरांनी की करण सारखी त्यांची हेअरस्टाईल, बॉलिंग ॲक्शन आणि त्यांची बॉडी लँग्वेज देखील तशीच आहे. एक ताकदवान बॉलर म्हणून या खेळाडूची सातत्यानं चर्चा राहिली आहे. स्ट्राईक एंडला सुदर्शन. हे बॅटल मात्र मजेदार असणार आहे कारण दोन्ही खेळाडू ताकदवान आहेत. पहिला बॉल अपील फेटाळली जाते. पंच व्हाईट बॉल गळत आहेत.
डाऊन दी लेग साइड. फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अनेक वेळा अपील ही वाईट वाचवण्यासाठी देखील केली जात असते. मात्र पंच ज्यावेळी अनुभवी असतात ना, तुम्ही अपील करा, कुठली ट्रिक वापरा, त्यांच्यावर कुठल्या प्रकारे फरक पडत नाही. पहिला बॉल वाईड आलाय. वाईडच्या माध्यमातून एक धाव नक्की नोंदवली जाईल. यावेळी 8व्या बॅटनं खेळलाय चेंडू गॅप मध्ये, सीमा रेषा पार. धावा मिळत आहेत 4. खन 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 खणखणीत श्रीजी गोल चौकार. सुदर्शन मैदानामध्ये धुमाकूळ घालतोय. सांगली जिल्ह्याचा हा खेळाडू आटपाडी तालुक्याचं नाव गाजवतोय आणि डिगंजी गावातून निर्माण झाला आणि आज पुण्यामध्ये लोणावळा गाजवण्याचं काम करतोय. सुदर्शन इज द मॅन. यावेळी देखील आपण पाहतोय चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल येतोय सुदर्शन यांच्यासाठी. सुदर्शन नावाची चर्चा होतीये. मात्र मित्रांनो, सुदर्शन हा खेळाडू जरी सुदर्शन म्हणून तुम्हाला प्रचलित असेल ना, मात्र त्याचं प्रेमाचं नाव काय आहे? कोण कोणाला प्रेमानं सोनू म्हणतं, कोण कोणाला प्रेमानं जानू म्हणतं, कोण कोणी प्रेमानं पिल्लू म्हणतं. मात्र सुदर्शन यांना प्रेमानं शाखा म्हटलं जातं. शाखा. आणि मैदानामध्ये शकालाका बुमबुम करत खेळाडूंना, बॉलरला इथे मात्र धूळ चारतोय. यावेळी देखील समोरच्या बाजूला फटका खेळलाय. लॉंग ऑफ मधनं क्षेत्ररक्षक आलेत, बॉलला गॅदर करतील. एकदा वाली सोमा आले तिथे, बॉलला पकडतील, थ्रो करतील. ओ चांगला कॉल, चांगला कॉल. सुदर्शन थोडीशी गडबड करताना पाहायला मिळाली. मात्र इथे आपण पाहतोय सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 40 धावा स्कोर कार्डवर. 40 रन्स ऑन स्कोर कार्ड. खरं तर आपण पाहिलं ना, तर ही स्पर्धा ज्यावेळी होते ना, त्यावेळी या स्पर्धेमध्ये आल्यानंतर कराड, सांगली, सातारा भरपूर खेळाडू पाहायला मिळतात. यावेळी बॅटची एज, आणखीन एक जीवदान, आणखीन एक कॅच ड्रॉप होतीये. गणेश, प्रयत्न चांगले होते. हा हार्ड कॅच होता, अवघड कॅच होता. यष्टनच्या पाठीमागे ज्यावेळी एवढा वेगवान गोलंदाजी करत असतो, त्यावेळी टॉप पेच घेतल्यानंतर चेंडू जो अतिरिक्त उसळी घेतो, कॅच पकडणं थोडंसं अवघड असतं. मात्र प्रयत्न 100%, एफर्ट 100% लावले होते. धावसंख्या 40 वर स्थिर असेल. 41 आहे, माफ करा, 41. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला बॉल. मात्र पंच इथे थर्ड अंपायर कडे रेफर करतायत फॉर अ व्हाईट बॉल. फॉर अ व्हाईट बॉल रिव्ह्यू घेतला जातोय. बॅटर किती शफल झालाय, किती पुढे सरकलाय, बॉल रिलीज होण्याच्या आधी किती मुवमेंट झाली आहे, या सर्व गोष्टी पाहाव्या लागतात. ज्यावेळी तुम्ही ॲज अ अंपायर म्हणून कामगिरी करता, त्यावेळी या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. थर्ड अंपायर कडे रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायर चेक करतील. आमची tenniscricket.in ची टीम देखील या ठिकाणी थोडीशी बिझी होताना पाहायला मिळेल. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय आणि पंच आपला निर्णय कळवत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. या षटकामध्ये चांगल्या प्रकारे कंट्रोल केलंय, मोठे फटके खेळू दिले नाहीये फलंदाजांना. शाखा अर्थात सुदर्शन स्ट्राईक एंडला आहेत. ओ व्हॉट अ बॉल, टो क्रशिंग यॉर्कर मी म्हणेल. शफल झाले होते, वेग भन्नाट होता आणि लेंथ अतिशय चांगली, परफेक्ट ब्लॉक होल. अगदी जसप्रीत बुमराची आठवण करून देणारा यॉर्कर किंग म्हणून अनेक खेळाडूंचा नामोल्लेख केला जातो. मात्र या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही मित्रांनो, ते प्रत्येक गोष्टी वेगळ्या पद्धतीने करत असतात. जर तुम्हाला सामने जिंकायचे असेल, जर तुम्हाला विजय प्रस्थापित करायचा असेल, तर तुम्हाला प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. प्रॅक्टिसच्या काळात जास्त काम गाळलात ना, तर लढाईच्या काळात, युद्धाच्या काळामध्ये तुम्हाला कमी रक्त सांडावं लागतं. आणि बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर पुढील षटकासाठी आमंत्रित केलं हेमू यांना. हेमू यांच्या हातामध्ये चेंडू आहे. पुन्हा एकदा फिरकीचे जादूगार हेमू यांना आमंत्रित केलं जाईल.
क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदलाव पाहायला मिळत आहेत. यावेळी आपण पाहतोय पहिलाच बॉल रनआउटचा चान्स. थ्रो देखील चांगला आहे. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न नाहीये. बॅकअप चांगला आहे. 5व्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाते. धावसंख्या आपण जर पाहिली तर नोंदवली जाते. स्कोर कार्डवर धावसंख्या आपण पाहतोय 42. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये यावेळी फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आलेत काऊ कॉर्नर मध्ये. चेंडूला फील्ड करतायत. एकदा वाली दुसरीचा प्रयत्न. थ्रो देखील चांगला आहे. वा, फिल्डिंगसाठी टाळ्यांचा गजर. करायला सांगावं लागलं नाही. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने चेंडू अडवला, ज्या पद्धतीने थ्रो केला. 2 धावा मात्र घेतल्या. 2 धावांच्या माध्यमात एकच धाव आली आहे. माफ करा. यावेळी देखील चांगला बॉल. यावेळी देखील चांगला बॉल. वा वा वा. चेंडू घर 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 फिरवला जातोय आणि बॅटरला देखील घर घर फिरवलं जातंय. डॉट बॉल. यावेळी देखील चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. या षटकामध्ये कमबॅक केलंय. 43 धावा स्कोर कार्डवर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकातील आणखीन 2 चेंडू शिल्लक. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात. आणखीन एक. वा भाई वा. याची गोलंदाजी आवडली असेल ना हेमू यांची, तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. अतिशय चांगला बॉल. डॉट बॉल येतोय. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. भरलेला खिसा माणसाला जग दाखवते आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवते. ज्याला 100 किलो धान्याचं पोतं उचलता येतं त्याला खरेदी करता येत नाही, आणि ज्याला खरेदी करता येतं ते उचलता येत नाही. विचित्र आहे पण सत्य आहे मित्रांनो. आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व मिळाले ना, तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नाही. ह्यावेळी देखील चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 43. 43 धावा आहे. लास्ट ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय आणखीन एक महत्वपूर्ण खेळाडू, ज्या खेळाडूची सातत्यानं चर्चा राहिली आहे या स्पर्धेमध्ये. बॉलिंग मार्कवर दाखल झालेत. समा बॉलरचं नाव कळवा प्लीज. गणेश दाखल झालेत. लास्ट ओव्हरसाठी डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून या खेळाडूची चर्चा राहिली आहे. बॉलिंग मार्कवर गणेश तयार. पहिलाच बॉल उडवलाय. संधी आहे कॅच साठी आणि यावेळी पकडली जाते कॅच. विकेट आली आहे. फलंदाज बाद. इथे आपण पाहतोय विकेट आली है. गणेश जाधव बॉलिंग मार्कवर आहेत. शाम सूरज को ढलना सिखाती है, शमा परवाने को जलना सिखाती है, ठोकर लगना भी है जरूरी इस जिंदगी में, क्योंकि ठेकर इंसान को चलना सिखाती है. यावेळी आणखीन एक चांगला बॉल. गणेश जाधव निर्धाव चेंडू हाताळतायत. या आधीच्या षटकामध्ये जो मोमेंटम चेंज झालाय ना, मराठा टायगर्स टीमनं पुन्हा एकदा मॅचवर कंट्रोल निर्माण केलाय. हेमू यांनी अतिशय चांगलं षटक हाताळलं. त्यानंतर गणेश आले.
पहिल्या बॉलवर विकेट आली, सुदर्शन यांना माघारी परतवलं, त्यानंतर मात्र डॉट बॉल आलाय. यावेळी देखील आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. वाह, काय बॉलिंग केली जाते. गणेश विघ्नहर्ता म्हणून मैदानामध्ये दाखल झाले. आपल्या नावाप्रमाणे या टीमसाठी आणखीन एक डॉट बॉल आलाय. पहिल्या 3 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये, एक विकेट आली आहे. बॉलर तयार गणेश. यावेळी देखील आणखीन एक चांगला बॉल आणि इथे काय धावबाद. क्रिकेट मधील आत्महत्या, फलंदाज बाद होतोय, विकेट आली आहे. आता मात्र या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक, 2 विकेट आल्यात या षटकामध्ये. एक विनंती आहे. हॅलो हॅलो tenniscricket.in मोबाईलवरती स्ट्रीमिंग दिसत नाहीये, फक्त बॅनर दिसतोय. प्लीज एकदा चेक करा. यावेळी देखील आणखीन एक चांगला बॉल, रनआउटची संधी, रनआउटची संधी असेल, रनआउटची संधी असेल आणि विकेट आली आहे. या बॉलवर देखील धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतोय या षटकामध्ये आल्या आहेत 3 विकेट. शेवटच्या 2 ओव्हर्स मध्ये विजयासाठी टार्गेट आहे 45 धावांचं. 45 रन्स नीडेड इन 36 बॉल्स. जबरदस्त कामगिरी, कौतुक करावं लागेल. वा, चांगली बॉलिंग. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आपण संपन्न करणार आहोत आणि टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या समोर जोडले जातील. पनवेलचा गोड आवाज, दर्जेदार समालोचक, आमचे सहयोगी समालोचक मित्र प्रशांतजी पुजारी सर. या प्रशांत सर, आपलं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये स्वागत असेल. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. यानंतरची मॅच टॉस आपण लगेच संपन्न करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. हॅलो हॅलो मराठा वॉरियर्स, तानाजी भाऊ. आणि त्याचबरोबर एक विनंती असणार आहे, कदम साहेब या.
आयोजक आयोजक विनंती असणारे आयोजक. आपण टॉस करूयात. संजय शेठ जाधव यांना विनंती असेल आपण यावं. आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करतोय. या आपण संजय शेठ आमच्या बरोबर आहेत. या साहेब आपण इथे यायचंय. यस मराठा टायगर्स वेलकम. मराठा टायगर्स 2. आणि इकडे आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर किंग्स 2 वेळाला धावा डिफेन्स केलेत, 36 केलेत आणि एकदा 47 केलेत. साहेब सांभाळून जरा टॉस करूयात. संजय शेठ आमच्या बरोबर. कॉल कुणाचा असेल का लपवायचा? लपंडाव. तर ओके मान दिलाय तुम्हाला. तर बघूयात टॉस करूयात आपण. कॉल असेल तानाजी भाऊंचा. छापा छापा इथे आलेला आहे. तर सर काय निर्णय असेल? टॉस तुम्ही जिंकलात. बॅटिंगचा समोरची टीम धावसंख्येने डिफेन्स करते तरी देखील तुम्ही बॅटिंगचा निर्णय घेतलाय. कितपत धावा संख्या गोळा करण्याचा प्रयत्न असेल? आमचा 60 ते 70 7 ते 7. काही चेंजेस आहेत का टीम मध्ये, का त्याच टीमला घेऊन कंटिन्यू करताय? टीमला कंटिन्यू. जी टीम आहे ती लास्टपर्यंत तीच न्यायची आमचं. तर ऑल द बेस्ट तुम्हाला. टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, फिल्डिंग तुमच्या वाट्याला पहिली आली आहे. आतापर्यंत धावा डिफेन्स करत होता, आता तुम्हाला धावा चेस करायच्यात. काय कुठपर्यंत जाल? 40 पर्यंत रोखू त्यांना. तर मग आमच्याकडून तर ऑल द बेस्ट तुम्हाला विनोदजी. ऑल द बेस्ट तानाजी भाऊ तुम्हाला. आणि संजय शेठ आमच्याबरोबर. साहेब तुमचं आम्ही वेलकम करतो. या तुम्ही जाऊ शकता. संजय शेठ वेलकम तुमचं. कसं वाटतंय? भव्य दिव्य आयोजन, एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा, अगदी घरी टीव्हीवर पण दिसते, मोबाईल वरती पण दिसते, लॅपटॉप वरती पण दिसते. कसं वाटतं या संपूर्ण स्पर्धेला पाहिल्यानंतर? एकदम असं परफेक्ट नियोजन, एकदम असं परफेक्ट नियोजन झालंय. ते विचारूच नका असं झालेलं आहे. भारी वाटतं एकदम. इथलं लोकेशन वगैरे एकदम फिलिंग एकदम मस्त वाटते. साहेब ह्या वर्षी लाखोच्या घरामध्ये खर्च केलाय, पुढच्या वर्षी अजून वाढणार आहे. तुमची साथ यांना असेल का पुढच्या पर्वासाठी? हो नक्कीच आमचे साथ राहणार, कायमच साथ राहणार. असोसिएशनने चांगलं काम केलंय, अजून ह्याच्यापेक्षा काम चांगलं व्हावं हीच आमची इच्छा. तर धन्यवाद संजय शेठ, खूप खूप आभार. टॉस झालेला आहे मित्रांनो, टॉस जिंकलेला आहे. अर्थातच आपण पाहतोय की पुणे या संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय केलाय. थँक्यू सो मच. धन्यवाद. प्लेयर ऑफ द सिरीज अर्थात आपण पाहतो जी सायकल ठेवली गेली ब्रँडेड कंपनीची, दर्जेदार क्वालिटीची, उत्तम ब्रँडची, आपल्याला म्हणजे एक मोठ्या ब्रँडची आपल्याला पाहायला मिळते. आणि या सायकलवरती फोकस केलं जातं आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपण पाहतोय की या लखलखत्या ट्रॉफ्या, या चकचकत्या ट्रॉफ्या यांच्या देखील लक्ष आपण वेधूयात. प्लेयर ऑफ द सिरीज साठी सुंदर अशी ट्रॉफी ठेवली गेली आहे. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि या सर्व स्पर्धेतील प्लेयर ऑफ द मॅच असतील, सन्मान चिन्ह असतील, सर्व गोष्टी आता आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात. काय सुंदर देखण्या ट्रॉफीज आता आपल्याला पाहायला मिळतात. कौतुक करावं लागेल आयोजकांचं. स्ट्रीट पासून स्टेडियम पर्यंत मला घेऊन जायचंय हा निर्धार उराशी बाळगला होता. पिंपरी चिंचवड सिल्वर गोल्ड फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून तानाजी असतील, आकाश भाऊ असतील, त्याच्यानंतर आपण पाहतोय विनेशजी असतील, विजय भाऊ असेल, प्रवीणजी असतील, या सर्वांच्या संकल्पनेतून साकारली गेलेली ही भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा आता एक वेगळ्या उंचीवरती गेली आहे. ट्रॉफ्या तर प्रत्येकाला आवडल्या आहेत. पाताशांनी प्रेमामध्ये पडावे एवढ्या सुंदर देखण्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. परंतु या ट्रॉफ्या हातामध्ये घेणार कोण या प्रश्नासाठी चाललेली ही सर्व किल्लत थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर येणार आहे. मॅच कडे थोडंसं फोकस करूयात. दुसऱ्या सत्राला देखील होते सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होतं फेरबदल. आतापर्यंत आपण दिनेशजी यांना ऐकलं, परंतु आता मी स्वतः प्रशांत पुजारी आपल्या सर्वांसाठी दाखल होतोय पुढील समालोचनासाठी.
शुभ संध्याकाळ, गुड इव्हिनिंग सर्वांचं. पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. क्वार्टर फायनल सुपर 8 आणि क्वार्टर फायनलची ही तिसरी लढत तुमच्या समोर चालू आहे. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती आपण पाहतोय धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत अवघ्या 45. 36 चेंडूंमध्ये 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओपनिंग पेअर ज्या प्रकारे आकाशनं सांगितलं होतं की आम्ही गणाला थांबवलं होतं, आम्ही गणेशला थोडंसं थांबवलं होतं, परंतु आता या मॅचमध्ये आम्ही गणाला युटिलाइज करणार आहे. इम्पॉर्टंट मॅच, महत्वाची मॅच, मोठा खेळाडू आता मैदानावरती आला आहे. सातत्याने त्याची बॅट या स्पर्धेमध्ये बोलली आहे. मागील मॅचमध्ये त्याला थोडंसं शांत ठेवलं होतं, परंतु आता या मॅचमध्ये त्याचं क्लिक होणं गरजेचं आहे. कारण इथून जर का जिंकले तर सेमीफायनल आणि तिथून जर का जिंकले तर फायनल. 3 महत्वाच्या मॅचेस आहेत आणि म्हणूनच की आपण पाहतो की आकाशची रणनीती या मॅचसाठी थोडी आपल्याला वेगळी पाहायला मिळते. यस पंचाचा सिग्नल येतोय. गेम ऑन. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुदर्शन काटकर. राऊंड द विकेट. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा. सुदर्शननी पहिल्या सत्रामध्ये काय ब्रिलियंट स्टार्ट करून दिली होती. सनई चौघडे जणू काय एखाद्या लग्नामध्ये वाजतात ना त्या प्रकारे आतिषबाजी केली होती. धूमधडाका त्याने दाखवला होता, परंतु त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडासा रोख लावला गेला, त्याच्यावरती थोडासा दबावतंत्राचा वापर केला गेला. त्यानंतर हा फलंदाज पूर्णपणे शांत आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर काय कमालीचा कमबॅक मराठा टायगर संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. रिव्हर्स स्वीप यावेळेस खेळला गेलाय. थर्ड मॅन मध्ये चेंडू जातोय. लख पांढऱ्या शुभ्र प्रकाशामध्ये आपल्याला ही स्पर्धा आता एन्जॉय करायला मिळते. खरं तर सांगायचं म्हणलं तर हे असं मैदान आहे जे या दृष्टिकोनातून बनवलं गेलंय की येणाऱ्या भविष्यामध्ये जर का एखादी रणजीची क्रिकेटची स्पर्धा, एखादी IPL ची क्रिकेटची स्पर्धा, अगदी एखादी इंटरनॅशनल क्रिकेटची स्पर्धा जरी या मैदानावरती खेळवली गेली तर प्रत्येक मॅच मध्ये सर्व काही प्रॉपर राहिलं पाहिजे. या उद्देशाने या मैदानाची निर्मिती झाली, अर्थात SPJ प्रवीण तांबे क्रिकेट अकॅडमीच्या या मैदानाची. लोणावळ्याच्या कुशीमध्ये गर्द छायेमध्ये गुलाबी थंडी, वातावरण थंडगार, शीतल वातावरण आणि त्याच्यावरती आपण पाहतोय की या मैदानावरती हिरवीगार ही चादर पांघरली आहे आणि त्याच्यावरती चाललेली ही भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा. अगदी या मैदानावरती एखादा मच्छर जरी फिरत असेल ना तो अगदी डोळ्यावरती अगदी विजिबल दिसतोय. अगदी आपण पाहतोय खूप चांगली अशी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पाटील साहेब अर्थातच मामा इथे आले. यावेळेस हवाई सफर, हवाई जाणार कुठे प्रेक्षकांमध्ये. 200 हातामधून निसटले. हा येतोय षटकार. स्ट्रोक खेळला गेलाय. फलंदाज आपण पाहतोय अनिकेतच्या बॅटिंगमधून हा षटकार पाहायला मिळाला. अजून एक मोठा स्ट्रोक. क्या बात, लाजवाब. ऑन द नीज आलेत. हवाई सफर, चेंडू फरार, लॉफ केलं जातंय प्रेक्षकांमध्ये. 6 धावांसाठी षटकार. स्वीपच्या माध्यमातून ऑन द नीज आलेत. बैठक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचं टायमिंग स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. कालच्या रात्रीमध्ये हे अंतर चेस करत असताना भरपूर मोठमोठ्या खेळाडूंना अक्षरशः घाम फुटला, परंतु नवीन बॉल कॉन्फिडेंटली हिट करतायत स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. समोरच्या पत्र्यावरती चेंडू ठप दिशी लागतोय. आवाज देखील आलाय. षटकाराची मोहर लावली जाते. 13 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. कदाचित मागच्या मॅच मध्ये जो अतिरिक्त वेळ गेलाय ना त्या वेळेला तो आता वाचवतोय. वेळ वाचवायचा आहे. ज्या गतीने सामने चालू आहेत मला असं का वाटतंय की आज रात्रीचे 1-1:30 वाजणार आहेत. भरपूर वेळ घेतला जातोय. प्रचंड मोठी अशी क्रिकेटची स्पर्धा आपण सर्वजण इथे एन्जॉय करतोय. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा येत आहेत त्या 13. 30 चेंडू 32 धावांची आवश्यकता असेल. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दीपक यांना, अनिकेत यांना. दोन्ही फलंदाज खूप चांगल्या दर्जाचे आहेत. दोन्ही फलंदाजांमध्ये खूप चांगलं पोटेन्शियल आहे आणि आज संपूर्ण ताकद ते पणाला लावतायत. एक मोठी स्पर्धा आम्हाला देखील जिंकायची आणि स्वतः आयोजक आहेत आणि सर्व पाहुण्यांना त्यांना कुठेतरी नमवायचं की काय असं म्हणावं लागेल. 2 संघ आपल्याला मराठा वॉरियर्स, मराठा टायगर्सचे आपल्याला पाहायला मिळाले, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय की 1 आता खेळतोय आणि 2 ची मॅच याच्यानंतर असणार आहे. चला चला प्लीज 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 मी विनंती करतो मित्रांनो थोडासा वेग वाढूयात. भगतजी आलेत, सचिन भगत आलेत. टीम मधील अजून एक जुना जाणता खेळाडू, एक अनुभवी खेळाडू, याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय.
चांगल्या धाटणीची गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला सचिनजी भगत यांची पाहायला मिळाली. परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कशा प्रकारे ते गोलंदाजी करतील तसं जर का सांगायचं म्हणलं तर आंध्र प्रदेश एवढ्या लांबचा प्रवास करून हा संघ इथपर्यंत आलाय आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये कारनामा करावा लागेल. परंतु यावेळेस कमालीचा फटका, स्ट्रॉक स्वीप, चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग हिट येतोय, दर्जेदार षटकार. स्वीपच्या माध्यमातून ठोकलाय हा फटका, सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चला बॉल द्यायचा आहे, प्लीज प्लीज बॉल द्यायचा. आयोजक चला बॉल द्यायचा आहे, प्लीज विनंती असेल, मी विनंती करतो, चला बॉल द्यायचा. जास्तीचा वेळ घेऊ नका, वेळ वाचवायचा आपल्याला, प्लीज. चला नवीन बॉल द्या. नवीन बॉल द्या प्लीज प्लीज. मालोजी साहेबांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिली बॉलची, त्याच्यामुळे कुठल्या प्रकारची कमतरता नाहीये चेंडूंची. बॉलचा नाहीये तोटा, कारण की आमचा मालोजी शेट आहे खूप मोठा. कारण की कालपासून आपण पाहतोय की 100-200 बॉल आतापर्यंत वापरले गेले असतील या स्पर्धेमध्ये. कारण की एकदा चेंडू हरवला की तो गेलाच, परत आणणे बातच नाहीये. रवी पाटील साहेब आमच्या बरोबर आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये निर्णायक त्यांनी भूमिका बजावली आहे. साहेब, तो काळ देखील डोळ्याच्या समोर आहे जेव्हा एक बॉल आणण्यासाठी 1-1 रुपया करून 35 रुपये आपल्याला जमवायला लागायचे, 20 रुपये आपल्याला जमवायला लागायचे आणि तो बॉल तिथपर्यंत वापरला जायचा जोपर्यंत त्या बॉलाचे 2 तुकडे होत नाहीत. अगदी त्याच्यावरची कातडी निघाली तर त्याला सोलायची पूर्ण, परंतु तो बॉल फुटत नाही तोपर्यंत खेळायचं. तो क्रिकेट आपण पाहिलाय, परंतु आता क्रिकेट एवढं प्रगत झालंय की प्रत्येक इनिंगमध्ये आम्हाला नवीनच बॉल पाहिजे. आणि अगदी एका मॅचसाठी आपण पाहतो की एका टीमला 4-4, 5-5 बॉल चेक करायला दिले जातात. क्रिकेटचं वेड पॅशनेट झालेत भरपूर लोक. राऊंड द विकेट, पुल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला, शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय, चेंडूला रोखतोय, तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. सिंगलनं धाव फलक थोडंसं वधारतंय, एकने पुढे जातंय. आपण पाहतोय 20 धावा धाव फलकावरती आल्यात. 45चा पाठलाग करायचा, इथून अद्याप देखील 25 धावांची आवश्यकता असणार आहे. थोडासा अतिरिक्त वेळ घेतला जातोय. वारंवार आपण पाहतोय की क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये, एकीकडे पाहतोय आपण अनिकेत यांना आणि दुसरीकडे पाहतोय आपण गना यांना. ओपनिंग यशस्वी पेयर म्हणून या दोन्ही फलंदाजांना पाहिलं गेलं. चांगलं क्रिकेट या दोघांनी देखील खेळलंय, परंतु आता या निर्णायक मॅच मध्ये कशा प्रकारे ते खेळतील. कट करण्याचा प्रयत्न, गुडलेन स्पॉट वरून चेंडू उसळी घेतोय, वेगाने चेंडू उसळी घेतोय, बॅट्समनला बीट करतोय. सचिनकडे देखील क्षमता आहे, सचिन देखील चांगली गोलंदाजी करू शकतात, हेच कदाचित दाखवतात की काय. नवीन चेंडू एवढ्या वेगाने हाताळणं, अचूक टप्प्यावरती डिलिव्हर करणं, यासाठी प्रचंड मोठी मेहनत लागते. लोअर फुल टॉस, मिड ऑनच्या दिशेने थेट फेकी, शरीरावरती आदळलाय. अनिकेत, जर्सीवरती आपण पाहतोय दादा लिहिलं गेलंय आणि आता तो दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न देखील करतोय. एक मोठा स्ट्रोक त्याच्या बॅटिंगमधून मला पाहायला मिळालाय. काय शॉट सजवला होता, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार पाहायला मिळाला. आणि आता आपण पाहतोय की एकीकडे गणेश आणि दुसरीकडे अनिकेत, दोन्ही फलंदाज 4 झालेत. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, गरज होती का. सीधी उंगली से यदि घी निकल रही है तो क्यू करना, परंतु हे विकल्प करण्याची देखील गरज आहे. कारण की या मॅच मध्ये आता आव्हानं वाढणार आहेत. या मॅच मध्ये जसजसं आता आपण पुढे जाऊ तसतसं आपण पाहतोय की सामने कठोर होत जाणार आहेत. त्यामुळे त्याच्या भात्यामध्ये असलेले सर्व वेपन्स त्याला वापरायचे. षटकाचा होतोय खेळ समाप्त. आपण पाहतोय येणारे 24 चेंडू, आवश्यकता असेल ती म्हणजे 23 धावांची. 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. चला चला चला, लवकर लवकर लवकर, प्लीज प्लीज प्लीज, वारंवार आम्ही तुम्हाला विनंती करतोय. एनजे फायटर्स विजयवाडा भरपूर लांबून आलेत, प्रचंड मोठा प्रवास ते करून आलेत. अगदी आपण पाहतोय की चेन्नईवरून देखील खेळाडू आलेत, केरळवरून खेळाडू आलेत, दक्षिण भारतातून खेळाडू आलेत, त्याच्यानंतर राजकोटवरून खेळाडू आलेत, पंजाबवरून देखील खेळाडू आलाय आणि विशेष करून बँगलोरवरून देखील खेळाडू आलेत. यस, लातूर, मराठवाड्यामधून देखील काही खेळाडू इथे आलेत. खूप बरं वाटलं. संपूर्ण भारत आज इथे एकजूट झालाय की काय म्हणावं लागेल. परंतु सर्वांची मुळं जर का काढली ना, ही मुळं कुठे येतात, ती म्हणजे आमच्या सांगली, सातारामध्ये येतात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतात. यावेळेस ठोकलाय, सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जातोय, 6 धावांसाठी षटकार.
तुम्हाला विनंती करतो, बघा आयवा कॅच पकडला ना तुम्ही तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे, आणि जर एका हाताने कॅच पकडली आयवा तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. रात्रीची सोय धम्माल होऊ शकते. फक्त 2 कॅचा पकडा, आणि त्यातल्या त्यात एका हाताने 2 कॅची पकडल्या, हा हप्ता सुहाना होणार आहे आपला. बघा आता सर्व निर्णय तुमच्यावरती आहेत, कारण की जास्तीचे बॉल तुमच्याकडे येत आहेत. मॅचकडे थोडंसं फोकस करूयात. 29 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या समीकरणामध्ये फेरबदल होतोय. 22 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असणार आहे. बॉलिंगच्या भोवल्यावरती आपण पाहतोय गोलंदाज इथे आलेले आहेत. सुनील माने, अनिकेत दादा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. बायसेप खूप मजबूत आहेत त्याचे, फोर आर्म्स त्याचे भरपूर स्ट्रॉंग आहेत. कदाचित जिम वरती जास्त फोकस देतोय की काय. ओव्हर द विकेट सुनील, यावेळेस फसलाय चेंडू, भरपूर उंच गेलाय. चांगला प्रयत्न होता, प्रयत्न जिकरीचा होता. चेंडू भूमीला दान झालाय आणि इथे घडते तरी काय, जीवनदान मिळतंय. आता आपण पाहतोय की आमच्या महिला बहिणी देखील त्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कॅच सुटली आणि टाळ्यांचा कडकडाट होताना आपल्याला ऐकायला मिळाला. म्हणजे हे सर्व स्पष्ट होत आहे की ज्या महिला भगिनी आज आमच्या इथे आल्यात त्या मराठा वॉरियर 1 टीमला सपोर्ट करण्यासाठी आल्यात. तुमच्या माहितीसाठी सांगतो की या पुढचा सामना मराठा टायगर्स 2चा असणार आहे. पुण्याचा अजून एक संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. आयोजकाच्या भूमिकेमध्ये या संघाला आपण पाहणार आहोत, आणि या संघाचं नेतृत्व कोण करतंय तर आपला हक्काचा माणूस अर्थातच तानाजी चव्हाण. सकाळच्या सत्रामध्ये काय कॅच पकडला होता त्यांनी, आणि त्याची रील व्हायरल झाली आहे. मैदानामध्ये एवढा जल्लोष झाला होता की असं वाटलं की पुण्यामध्ये कुठेतरी विराट कोहली आलाय की काय. एवढा जल्लोष झाला होता तो कॅच पकडल्यानंतर, आणि त्यांनाच आता आपण इन ऍक्शन मैदानामध्ये पाहणार आहोत. पुढचा चेंडू सुनील यांचा राऊंड द विकेट. हवेमध्ये चेंडू खेळला गेलाय, येणार कुठे, अरे लॉस झाला. सुदर्शन 250ची मांडवली झाली असती यार. जर हा कॅच सर तुम्ही घेतला असता ना, आजची रात्र तुमची पण सुहानीच झाली असती. बघा साहेब, तुमच्या माहितीसाठी सांगतो, कुणाला काय मिळणार हे माहिती नाही, परंतु ऑफिशियलचं पेमेंट वेळेवरती होणार आहे. त्याच्यामुळे रात सुहानी नाही, रात चौगणी होणार होती आमची आजची. हे होते आमचे यावेळेस अजून एक मोठा ऋतिक शेठ होते, ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की ट्रॉफीज दिल्यात. आणि नो डाऊट एवढ्या सुंदर देखण्या ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सुपूर्द केल्या गेल्या होत्या ते ऋतिक शेठ आपल्या माईकवरती पाहायला मिळाले. यस स्कोअर मी सांगतोय, षटकार आलाय. 18 बॉल 1. अठरा बॉल 1ची आवश्यकता असेल. लवकर मॅच फिनिश केला याबद्दल नक्कीच आपण आभार व्यक्त करूयात. आमचा वेळ भरपूर वाचवलाय. नेक्स्ट मॅच चला तानाजी भाऊ, तुमची बॅटिंग आहे. यस पाटील साहेब, आकाश आवाज दिला जातोय, कॉल दिला जातोय. तर नेक्स्ट मॅच चला संभाजीनगर. अनिकेतला कदाचित असं वाटतंय की स्ट्राईक रेट वाढवायचा आहे की काय. ह्या गोष्टी कुठे होतात माहितीये का, टर्फला जेव्हा आपण जातो ना, पेड सर्व्हिस घेतो तेव्हा वसूल करायची असते, तर तो विषय चाललाय कदाचित. इथे आपण पाहतोय शेवटची एक धाव घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, आणि याचबरोबर षटकाचा होतो की हे समाप्त आहे. येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 1 धावेची. सन्मान दिलाय गोलंदाजाला अनिकेतने. दीपक खुश आहेत. स्ट्राईक वरती दीपक येत आहेत.
एक धाव. तर बघा आतापर्यंत 200चं प्राइस जे आहे ते वाढू देखील शकतं. जसं फायनल कडे जाऊ ना प्राइस वाढणार आहे. मला आकाशने सांगितलंय जसं आपण फायनल कडे जाऊ आयवा कॅचचं प्राइस वाढणार आहे. हळूहळू करून आता आपण पाहतो की बाउंड्री लाईनच्या बाहेर जे प्रेक्षक वर्ग आहे ना त्यांच्यामध्ये देखील उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो गोलंदाज आलेत. बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम. सुदर्शन बॉलर नेम. महेश आलेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाणार कुठे? यस, 4 धावा मिळत आहेत. हार्दिक अभिनंदन. मराठा टायगर्स 1.